नमस्कार मित्रांनो, कंबाईनची तयारी करत असताना हक्काचे 20 मार्क म्हणजे गणित आणि त्यात जर समजा तुम्हाला भीती वाटत असेल तर आपल्या चॅनलवरची ही सिरीज फॉलो करायला विसरू नका. ओके, तर बघा, गणित या विषयामध्ये आपण एमपीएससी ने कंडक्ट केलेल्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मधले पीवायक्यू प्रश्न चेक करणार आहेत. आजचा टॉपिक आहे घातांक. आता बघता क्षणी असं वाटतं की सर खूप डेंजर आहे म्हणून गणिताला हात लावत नाहीये, पण नका काळजी करू. बाकी अदर सब्जेक्ट पेक्षा या विषयामध्ये 20 पैकी 20 मार्क मिळण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. ओके, मग आता बघा, प्रश्नाला बघितल्यानंतर असं वाटतं की प्रश्न खूप डेंजर आहेत आणि मी याला हात नाही लावला किंवा याचा अभ्यास नाही केला तरच खूप चांगलं होईल. पण मित्रांनो, या लेक्चरने तर तुमची भीती दूर होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये पुढचा व्हिडिओ कोणता असेल याचा कमेंट करा. ते व्हिडिओ मी लगेच अपलोड करून टाकेल. ओके, तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. बघा, 25 चा n प्लस चौथा घात बरोबर 1 असेल तर n ची किंमत किती? प्रश्न आला आहे असिस्टंट STIMS 2009 ला का 11 प्रश्न आला आहे. मग आता करायचं काय? तर मित्रांनो, घातांकाच्या प्रश्नामध्ये मॅक्झिमम 99% चान्सेस हे असतात की तुमचं दोन्ही पण साईडला किंवा कोणत्याही साईडला घातांकाचा पाया जो आहे तो समान पाहिजे. मग या 25 कोणाचा घात आहे? 25 आहे 5 चा. मग 5 चा कितवा घात आहे? दुसरा घात आहे आणि त्याच्या डोक्यावर लिहायचं आहे तुम्हाला n+4. बरोबर आहे तुमचं उत्तर 1. क्लिअर आहे? येस. त्याच्यानंतर आता काय करायचं बघा, घातांकाच्या नियमामध्ये a चा m वा घात आणि त्याच्या डोक्यावर n वा घात. घातांकाच्या नियमामध्ये असं सांगितलेलं आहे की घातांकावर जर घातांक असेल तर त्या दोघांचा गुणाकार होते. मग आता बघा, 5 चा घातांक 2 आहे आणि संपूर्ण कंसाचा घातांक n+4 आहे. म्हणजे घातांकावर घातांक आहे म्हणजे तुम्हाला याचा गुणाकार करायचा आहे. मग 2 ने या n+4 ला गुणाकार करा. 2 गुणिले n 2n आणि 2 गुणिले 4 8. तर 2n अधिक 8 बरोबर आहे 1. सर, आता याच्या पुढचं काय आहे ते काही लॉजिक लागत नाही. बघा, आता या ठिकाणी एक नियम तुम्हाला समजला की घातांकावर जर घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. तसाच आणखी एक नियम आहे जर तुम्हाला माहित असेल की कोणत्याही संख्येचा शून्यवा घात हे उत्तर 1 असते. कोणाचाही घ्या, 4 चा शून्यवा घात 1 असणार आहे, 5 चा शून्यवा घात 1 असणार आहे. कोणत्याही संख्येचा शून्यवा घात उत्तर तुमचं 1 असणार आहे. क्लिअर आहे? थोडस इथं येस. हा बघा, मग आता 1 च्या ऐवजी आपल्याला लिहायचं आहे त्या ठिकाणी पाया समान करण्यासाठी 5 चा शून्यवा घात. मग आता चेक करा. चेक केल्यानंतर तुम्हाला समजलं की डावी साईड आणि उजव्या साईडचा पाया समान आहे आणि पाया समान आहे म्हणल्यानंतर घातांक पण समान असेल आणि घातांक काय आहे बघा, 2n बरोबर 2n अधिक 8 बरोबर आहे 0. आता सांगा, तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं की n ची किंमत काढा. मग n ची किंमत काढत असताना बाकीच्या संख्या त्या साईडला न्या, फक्त n ला एका साईडला ठेवा. मग n ला डाव्या साईडला ठेवायचं तर एक एक संख्या त्या साईडला नेऊन सोडा. मग सोडत असताना बेरजेचं वजाबाकी होऊन जाईल आणि गुणाकाराचा भागाकार होईल. मग हे +8 त्या साईडला उजव्या साईडला गेल्यानंतर -8 होतील आणि त्यानंतर हे गुणाकारातले 2, काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे, गुणाकारातले 2 त्या साईडला गेले म्हणजे भागाकार होईल. तर उत्तर आहे तुमचं -4. तर पर्याय क्रमांक 3 तुमचा करेक्ट आन्सर आहे. येस, समजते? समजलं तर लाईक करायचं आणि कमेंट करायला विसरू नका. ओके, चलो नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा, 5 चा m वा घात भागिले 5 चा -3रा घात बरोबर आहे 5 चा 5वा घात. घातांकाचे 3-4 नियम आहे. याच्या पहिले एक आपण लेक्चर अपलोड केलं, ते जर लेक्चर तुम्ही बघितलं पोलीस भरतीचं तर तुमचा बेस बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. बघा, ओके. मग आता घातांकाचा आणखी एक नियम, घातांकामध्ये जर समजा भागाकाराचा नियम लावायचा असेल तर पाया समान असताना भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होणार, m-n. मग इथं पण भागाकार आहे, मग इथं वजाबाकी होईल. 5 चा m वा घात भागाकार म्हणलं की वजाबाकी होईल आणि कोणती संख्या वजा होईल तर तुमची 3 ही संख्या वजा होईल. नाही बाबा,
3 नाही होणार, संपूर्ण संख्या म्हणजे -3 ही संख्या तुमची वजा होईल आणि बरोबर आहे 5चा 5वा घात आहे. मग मायनस मायनस काय झालं, प्लस झालं. 5चा m + 3 बरोबर आहे 5चा 5वा घात आहे. मग परत सेम लॉजिक, सेम कन्सेप्ट. पाया समान आहे, घातांक पण समान असायला पाहिजे. मग m + 3 ची किंमत आहे 5, तर m ची किंमत आहे 5 - 3. उत्तर आहे तुमचं 2. पर्याय क्रमांक 1 असेल तुमचं करेक्ट आन्सर. ओके, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 2चा x वा घात गुणिले, आता प्रत्येक ठिकाणी जवळपास तुम्हाला आता सांगितलेलं आहे, घातांकाचा प्रश्न आला की आपल्याला समजलं पाहिजे की पाया समान असला पाहिजे, बरोबर, गुणाकार आणि भागाकारच्या प्रश्नामध्ये. मग आता 8 2चा घातांक आहे, मग 8 ला 2 मध्ये लिहायचा असेल तर भावा 8 म्हणजे 2चा 3रा घात, बरोबर. मला जर समजा ही संख्या जर काढायची असेल 8 आणि त्या ठिकाणी 2 टाकायचं असेल तर 8 म्हणजे 2चा 3रा घात आणि त्याच्यानंतर वरच्या संख्येला विसरायचं नाही, 1/5, बरोबर. मग 2चा 1/5वा घात. आता सांगा काय कोणता नियम लागू होईल, घातांकावर घातांक म्हणजे दोघांचा गुणाकार आणि दोघांचा गुणाकार 3 गुणिले 1/5 म्हणजेच काय येईल 3/5. मग बघा 2चा x वा घात गुणिले 2चा 3/5वा घात बरोबर आहे 2चा 1/5वा घात. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? ओके, काही चेंज केलं का? नाही, एकच चेंज केला. कोणता? 8च्या ठिकाणी 2 घेतलं आणि 2 घेत असताना ते चेक करायचं की 8 म्हणजे 2चा कितवा घात, 8 म्हणजे 2चा 3रा घात. मग सेकंड नियम लावला, घातांकावर घातांक गुणाकार घेतला. आता या ठिकाणी चेक करा, पाया समान आहे, पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. मग आता बघा या ठिकाणी 2चा या दोघांची बेरीज x + 3/5 बरोबर आहे 2चा 1/5वा घात, बरोबर. मग आता पाया समान आहे, पाया समान आहे म्हणजे घातांक पण समान असायला पाहिजे आणि घातांक समान आहे म्हणजे x + 3/5 बरोबर आहे 1/5. मग x ची किंमत 1/5 - 3/5 म्हणजेच 1 म्हणून 3 गेला -2/5. तर उत्तर आहे -2/5. पर्याय क्रमांक 4. येस, काय अवघड वाटते? सुरुवातीला तुम्हाला अवघड जे वाटलं असेल ना तेवढं अवघड नाहीये बघा. क्लिअर आहे? येस. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, क्लर्क्स मेन्सला आलेला प्रश्न आहे. इथं पण सेम लॉजिक, पाया घातांकामध्ये चेक करायचं की पाया समान आहे का, आणि पाया जर समान असेल तर गुणाकार आहे का भागाकार आहे चेक करून घ्या. गुणाकार आहे तर सगळ्यांसाठी 1/2 आणि मग अंशाची बेरीज, घातांकाची बेरीज 10. आता अधिक आणि वजा दोघांचं एक्सप्लेनेशन जे आहे ते वजा होईल जाईल आणि +8 आणि याचा घातांकावर आहे x बरोबर आहे 256. सांगा 256 2चा कितवा घातांक आहे? 2चा पहिला घातांक 2, दुसरा घातांक 4, तिसरा 8, चौथा 16, पाचवा 32, सहावा 64, सहावा 28 आणि सातवा जे आहे ते 256 आहे, बरोबर. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा घातांक आहे 256. मग 2चा 8वा घातांक. मग आता यांची बेरीज बघा, 10तून 2 गेले 8, 8 आणि 8 किती आहे 16. तर 2चा 16वा घातांक त्याच्या डोक्यावर x बरोबर आहे 2चा 8वा घातांक. घातांकावर घातांक काय मित्रा? गुणाकार 16x. मग 2चा 16x वा घात बरोबर आहे 2चा 8वा घात. मग पाया समान झाला की नियम तोच आहे, पाया समान झाला की घातांक सेम आहे. 16x ची किंमत 8 आहे तर x ची किंमत 8/16 म्हणजे 1/2 आणि 1/2 म्हणजे 0.5. पर्याय क्रमांक 1. येस. ओके, चलो आगे पुढे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा पण प्रश्न दिसायला एकदम डेंजर दिसतोय, पण आपलं काम आहे याला व्यवस्थित नियमानुसार जर गेलं तर पहिले, आता तुम्ही म्हणाल की सर घातांकावर घातांक याला गुणाकार पहिले करू का? हे तुला जमलं असतं कधी जर टोटल सगळी संख्या जर घातांकामध्ये घेतली असती, म्हणजे या सगळ्या संख्येचा घात जर -3 असला असता तर डायरेक्ट -3 गुणिले -2 तुम्ही करू शकला असता. पण आता या ठिकाणी फक्त या एकाच संख्येचा -3रा घात आहे. मग आता पहिले कंस सोडून घ्या, -1 चा -3रा घात म्हणजेच -1 गुणिले -1 गुणिले -1. -1 ही संख्या 3 वेळेस आणि -1 ही संख्या 3 वेळेस म्हणजे उत्तर आहे तुमचं -1.
मग आता बघा, फक्त -1चा -3 बरोबर आहे. -1चा -3 या ठिकाणी तुम्ही जर चेक केलं तर याचं उत्तर आहे तुमचं -1 असणार आहे. क्लिअर आहे. आता त्याला आणखी एका वेगळ्या प्रकारे तुम्ही मांडणी करू शकता बघा, पण उत्तर -1च असणार आहे. मायनस घातांकाला जर प्लस करायचा असेल तर तुम्हाला या संख्येला अपूर्णांकात लिहायचा आहे 1/-1 लिहायचं आहे. बरोबर आहे. 1/-1 ही संख्या ऍज इट इज सेम राहील. फक्त घातांक जो आहे मायनस वाला घातांक तुमचा काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. मायनस वाला घातांक तुमचा प्लस होऊन जाईल आणि मग -1चा आहे. मग कसं जरी केलं तर उत्तर -1च येणार आहे. म्हणजे याचं उत्तर तुमचं -1 आलं. -1 गुणिले -2 तर उत्तर आहे तुमचं +2 आणि अलीकडे आहे 1, ते झालं 3. क्लिअर आहे. मग आता या संपूर्ण कंसाचं उत्तर तुमचं आलं 3. बरोबर आहे. मग याच्या आधी आहे 4चा -2 गुणिले या कंसाचं उत्तर आहे 3 आणि त्याच्या डोक्यावर आहे -2. आता याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नामध्ये आणखी एक नवीन नियम शिकायला भेटते. जसं की याच्या आधीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला समजलं पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होईल, घातांकाची वजाबाकी होईल. पण जर पाया समान नसेल तर ऍज इट इज तुमचा घातांक जो आहे तो ठेवून द्या. म्हणजे -2 तुमचा घातांक असणार आहे आणि या दोघांची बेरीज 4 त्रिकोण किती आहे 12. तर 12चा -2 तुमचा करेक्ट आन्सर असेल. जसं की तुम्हाला विचारलं 8चा -3 आहे, 5चा -3 आहे. पाया समान आहे का, नाहीये, तर उत्तर काय असेल 40चा -3 असणार आहे. उत्तर असणार आहे 40चा -3 असणार आहे. आणि हेच जर समजा असं असलं असतं 3चा 8 आणि 3चा 5 आहे. बरोबर. मग आता सांगा पाया समान आहे तर गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज तर 3चा 13 हे दोन नियम जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजले पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. येस, आणखी एक चांगला मजेशीर प्रश्न. असं वाटतं की सर हे आपल्या नशिबातले प्रश्न नाहीये आणि मी याच्यामुळेच गणिताची तयारी करत नाहीये. व्यवस्थित जर समजा प्लॅटफॉर्म तुम्हाला भेटला, व्यवस्थित जर समजा मार्गदर्शन भेटलं तर तुम्हाला हे प्रश्न काय अवघड वाटणार नाहीत. बघा लक्ष द्या. 6चा 2/3 गुणिले 6चा 7 अंशामध्ये आहे आणि इथं जी संख्या आहे ती छेदामध्ये येईल 3. बरोबर. इथं परत बघा 6चा घातांक आहे 6 आणि ही संख्या येईल छेदामध्ये येईल. ओके. मग आता बघा भाग वगैरे काही द्यायचं असेल तर द्या, नंतर देऊन बघा. पाया समान आहे, गुणाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होऊन जाईल. बरोबर, बेरीज होऊन जाईल, घातांकाची बेरीज. 6चा 2/3 अधिक 7/3 आणि इथं -6/3 असणार आहे. कारण सगळ्यांचा अपूर्णांकामधला छेद समान आहे तर छेडछाडी न करता डायरेक्ट उत्तर घेतलं तर बघा 7 आणि 2 9, 9 मधून 6 गेले, 3 राहिले आणि उत्तर आहे 6चा 3/3 म्हणजे 6चा काय असेल पहिला घात म्हणजे उत्तर आहे तुमचं 6, पर्याय क्रमांक 3. राईट. ओके. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 5चा m भागिले 5चा -3 गुणिले 5चा 4 बरोबर आहे 5चा 20 -3 वर जाईल मायनस मध्ये गुणिले 5चा 4 बरोबर आहे 5चा 20 मायनस मायनस प्लस झालं. मग m+3 गुणिले 5चा 4 बरोबर आहे 5चा 20. आता बघा पाया समान आहे, या दोघांची बेरीज काय होईल m+7 आणि हे इकडे काय असेल बरोबर आहे 20. m ची किंमत आहे 20 - 7 उत्तर आहे तुमचं 13, पर्याय क्रमांक 2. येस. इथं पण चेक करा. 2चा 8 2चा -2 गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज पण चिन्ह वजाबाकी तर उत्तर आहे 2चा 6 घातांकावर घातांक गुणाकार आणि इथं 32 म्हणजे 2चा 6 पाया समान आहे तर घातांक 6 x ची किंमत 6 आहे ते x ची किंमत 6/6 म्हणजे 1. तर पर्याय क्रमांक 4 तुमचा करेक्ट आन्सर असेल. ओके. देन नेक्स्ट पुढचा प्रश्न. येस. 16चा 2 आता प्रत्येक संख्या चेक करा. प्रत्येक संख्या चेक करा की ती संख्या जी आहे ती संख्या कोणाच्या घातांकामध्ये आहे. 16 8 2 या सगळ्या संख्या 2च्या घातांकामध्ये आहेत. बरोबर आहे. या सर्व संख्या 2च्या घातांकामध्ये आहेत. तर 16 म्हणजे 2चा कितवा घात 4 आता ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस झाली, ज्यावेळेस पहिले तर तुमचा कन्सेप्ट समजून घ्यायचा भाग आहे. एकदा कन्सेप्ट समजले
की नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन जसे सॉल्व्ह होतील तसं तुम्हाला परफेक्शन येईल आणि मग ज्या गोष्टी तुम्ही वारंवार लिहिता त्याला टाळायचं आणि कमीत कमी ओळीमध्ये तुमचा आन्सर कंप्लीट करायचं. हेच तुमचं शॉर्टकट असणार आहे बघा. नंबर ऑफ क्वेश्चन्स परफेक्शन या गोष्टीमुळे तुमच्याला टाइम खूप कमी लागेल बघा. जसं की 2चा चौथा त्याच्या डोक्यावर दुसरा 4 दुनी 8, 2चा तिसरा त्याच्या डोक्यावर 2 3 दुनी 6 आणि हे 6 यम 2चा 6 यम बरोबर आहे 2चा 26वा घात. मग आता लिहिताना काय 8 + 6 यम करू नका. सोपं होण्यासाठी काय करा पहिले कोइफिशियंट वाला भाग घ्या 6 यम + 8 बरोबर आहे 2चा 26वा घात. तर 6 यम ची किंमत 26 - 8 18 तर यम ची किंमत आहे 18/6. उत्तर किती आहे 3. करेक्ट आन्सर आहे 3. पर्याय क्रमांक 2. येस ओके. तर मित्रांनो तुम्हाला जर समजा याच लेवलचे प्रश्न पाहिजे असतील तर तुमचं काम आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायला विसरू नका. पुढचं लेक्चर लगेच होऊन जाईल, तुम्हाला भेटून जाईल. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.